मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता राणीच्या आईचं दुखत असतं आणि बुवा म्हणतात की खरंच तुला खूप सारखं त्रास होतोय सुरके. अगं आपण आता डॉक्टरांकडे जायला पाहिजे, नाही तर राणीला कळवायचं का? तर ती म्हणते की नको अहो, राणीला कशाला, उगाच तिचा सुखाचा संसार चालू असेल त्यामुळे आपल्या यांनी नको तिच्यामध्ये जायला, आपलं काही दुःख नको सांगायला. आधीच तिचं सुखात चालू आहे, आपलं काय झालं आता सगळं काही, पण तिचा सुखात संसार झाला पाहिजे. तर बुवा म्हणतात हो शांत हो तू, मी आता सांगितले गोट्याला गोळ्या आणायला, तेवढ्यात ते गोळ्या घेऊन येतो आणि म्हणतो की धरा बुवा ह्या गोळ्या. तर आता लगेच ती गोळ्या वगैरे घेते तर बुवा म्हणतात की गोळ्या वगैरे घे. आणि आता जो हा असतो गोठ्या, तो म्हणतो की तुम्ही राणीला कळवलंय का? अहो तुम्ही राणीला फोन नाही केला, किती दिवस झाले, तिला आणखी संशय येईल, तुम्ही तिला फोन करायचा ना. तर आता लगेच राणीची आई म्हणते की हो खरंच तिला फोन करा, तिला नाहीतर संशय येईल माझं दुखत आहे काय, तुम्ही फोन करा बरं तिला. तर ते फोन करतात. तर आता राणी बोलते, म्हणते की बोला ना बुवा, खूप रात्री फोन केलाय तुम्ही आज तर. तर बुवा राणी म्हणते की काही झालंय का? तर तुम्ही ठीक आहात ना? तर आता बुवा म्हणतात की हो ग राणी, तू कशी आहेस, बरी आहे का? तर आता राणी म्हणते नाही बरी नाही आहे मी. तर लगेच रडायला येतं तिला. तर सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. तर ती म्हणते की बरी नाही, खूपच बरी आहे, खूपच चांगली आहे मी, माझ्या घरी खूपच चांगलं आहे सगळं काही, असं म्हणते. तर आता बुवा म्हणतात ठीक आहे, काळजी कर तू, काळजी घे स्वतःची, आम्ही सुखात आहे तू सुखात राहा, असं म्हणतात आणि फोन कट करतात. राणी खूप रडते. ती म्हणते बुवा कसं सांगू, माझ्या आयुष्यात किती दुःख आहे तुमच्यासाठी, हे पण सहन करेल बुवा मी, असं ती म्हणते. तर आता इकडं जो ही राणी असते सकाळी साफसफाई घर झाडत असते, तेवढ्यात इंद्र येतो आणि म्हणतो की हे बघ राणी, हे घरं बिरं पुसून झाले कामाले, तर आता माझं शर्ट प्रेस वगैरे करून ठेवायचा, मला माहिती नाही आहे. तर आता राणी मनातल्या मनात म्हणते की हा कडू कारलं जसं प्रेस करणार होता, मी नसतं केलं तर हा साफसफाई करणार होता, असं सांगू राहिलाय मला, असं म्हणते. तर तो अंघोळीला जातो. तर आता राणी लगेच त्याचे कपडे घेते आणि इस्त्री करायला लागते. इस्त्री करताना ती बघते तर शर्टचं बटन तुटलेलं असतं. ती म्हणते की इंद्र सरांच्या शर्टचं बटन तुटलेलं आहे, मी बटन लावून देते. तर ती बटन लावायला घेते आणि बटन लावत असते, तेवढ्या ती दाता इंद्र येतो आणि म्हणतो की काय करतेस तू, तुला कळत नाही का, मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, तुमच्या शर्टचं बटन तुटलं होतं, मी लावायला सांगितलं का, इंद्र तिला म्हणतो. तर ती म्हणते की तो म्हणतो ते शर्ट इकडे चला, शर्ट घालतो, तर ते बटन आपोआप खाली गळून पडतं. तर इंद्र म्हणतो की राणी म्हणते मी म्हटले होते ना तुम्हाला बटन तुटलंय, बटन शिवते, ऐकत का नाही माझं तुम्ही? तर आता इंद्र म्हणतो की नको सांगू मला, चल लावून देऊ का बटन, ती विचारते. तर तो म्हणतो ते लावून चल, आणि राणी बटन लावायला लागते पण तिची हाईट पुरत नाही. तर आता ती म्हणते की इंद्र सर थोडंसं इकडं व्हा ना, आणि इकडं व्हायला लावते आणि ती आता त्या बेडवरती उभा राहते आणि इंद्राच्या शर्टला बटन लावत असते. इंद्र तिच्याकडे नुसता राग राग बघत राहतो. त्याला राणीचा खूप राग येतो आणि राणी आता त्याच्या शर्टला बटन लावते आणि म्हणते की झालं इंद्रा सर बटन लावून. आता इंद्राला ती जवळ आले तडायला, तर इंद्राला खूप राग येतो तिचावाला, तिला जवळ नको वाटतं इंद्राला. आणि आता ती म्हणते की झालं इंद्रा सर बटन लावून, जाऊ शकता तुम्ही. तर इंद्र लगेच ते कोट वगैरे घालतो आणि जायला निघतो आणि राणी त्याच्याकडे बघत राहते. तर आता इकडं खाली जी हे असतं अजित आणि चिकू, ह्या दोघं जण बोलत असतात. अजित फोनवर बोलतो, त्याला पैशाची गरज असते, चिकूला कळतं आणि चिकू लगेच अजितला पैसे देते आणि म्हणते की धरी पैसे, मला माहिती तुला गरज पडेल कधी ना कधी, राहू दे तुझ्या जवळ, असं म्हणते. तेवढं तिथे इंद्र येतो आणि आता इंद्राला बघून लगेच चिकू तोंडाला हात लावते आणि म्हणते की अजित आता ते बघणार आहे, अरे बापरे आज बघ ना काय इंद्र चकक दिसतोय, इंद्र आज वेगळाच दिसतोय, असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो की काय झालंय तुम्हाला? तर आता लगेच ती म्हणते की तुला काय वाटतं इंद्र, आता आम्हाला काही कळत नाही, आज काय झालं सांगशील का? तर तेवढं त्या दामिनी पण येते. तर इंद्र सांगतो की राणीने माझ्या शर्टला बटन लावून दिलं, एवढं काय हसायला झालं तुम्हाला? तर ते म्हणतात बापरे, आम्हाला तरी माहिती पण नव्हतं इंद्र, तूच सांगितलं. तर आता चिकू म्हणते की बघ तिची बटनावाली बाई पण आली रे तुझीवाली, तेवढं ती पण तिथे येते. तर राणी म्हणते काय झालंय? तर चिकू म्हणते तुम्ही बटन लावून दिलं आणि त्यामुळे हसत होतो आम्ही. तर आता तिथे बुवा येतात आणि बुवा म्हणतात की बरं झालं सगळे इथेच आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे, विक्रांत आणि इंग्रजीत. तर आता ते म्हणतात की बुवा म्हणतात बोलू हवी. तर आता ते म्हणतात की हे बघा आपल्याला एक पार्टी ठेवली आहे, विक्रांत तू आणि इंग्रजीतनी त्या पार्टीत जायचंय आणि ते पण जोडीने जायचंय, 4 जोडे चौघांनी जायचंय, ते तसं सांगितलेलं आहे. तर आता लगेच उर्मिला म्हणते जोडीनं जायचंय, वाव मी जाणार आहे बुवा, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणते. तर आता बुवा लगेच इंग्रजीत म्हणतो राणीची काही गरज नाहीये, उर्मिला वाणी लिहायचं असलं तरी येऊ द्या, पण राणीची काही गरज नाही तिथे,
असं म्हणतो. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की खरंच राणीची काय गरज तिथं. तर आता लगेच मालती म्हणते की खरंच राणीला नका जाऊन देऊ, तिची काही गरज नाही. अशा कोपीमध्ये राहणाऱ्या पोरीला, वस्तीत राहणाऱ्या पोरीला काय कळणार या महालाची किंमत, तिला काही नाही समजणार हे सगळं काही, तिला नका पाठवू असं म्हणते. तर आता लगेच विक्रांत इंग्रजीत म्हणतो की हो आई तू बोलते ना ते खरं आहे, ती वस्तीत राहिली आहे, तिला काय समजणार आणि मी तिची ओळख कशी करून देणार तिथे. तर आता बुवा म्हणतात मला तिला पाठवायचं आहे तिथं, सगळ्यांना सांगायचं आहे राणी माझी सून आहे हे. तर आता बघूया पुढील भागात काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.